पुरावे दाखवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणार नाहीत असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। तर तेच पुरावे भगवानगडावर स्वतः नेणार असल्याचं म्हणत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मी करणार आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या। त्या भगवानगडावर जाणार आहेत, तिथे नामदेव शास्त्रींना भेटणार आहेत, त्यांना हे पुरावे देणार आहेत असं त्या म्हणतायत। तोपर्यंत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। त्यामुळे दमानिया आज काय गौप्यस्फोट करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। वाल्मिक कराडची आज कोठडी संपणार आहे। धनंजय मुंडेचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। सध्या तो पोलीस कोठडीत आहे आणि आज त्याची पोलीस कोठडी संपणार आहे। त्यामुळे आज दुपारी त्याला बीडच्या न्यायालयात हजर केलं जाईल। दुपारी होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काय निकाल देतं याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। कराडचा कोठडीतला मुक्काम वाढतो की कराडला दिलासा मिळतो हे पाहावं लागेल। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया शुक्रवारी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत। कराड आणि मुंडेंच्या व्यावसायिक संबंधाचे पुरावे दिले जाणार आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा दमानियांनी केलेला होता। त्या संदर्भातील कागदपत्र महंत नामदेव शास्त्रींना दिली जाणार आहेत। गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी नुकतीच क्लीन चिट दिली होती। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये। त्यावरून बराच वाद रंगला होता। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरलंय। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचा दावा दमानिया यांनी केला होता। याच पार्श्वभूमीवरती शुक्रवारी दमानिया नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत। मला नामदेव शास्त्रींना हेच विचारावंसं वाटतं की तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यात आणि त्यांच्या हृदय अंतःकरणातले भाव कळले, तसे अंतःकरणातले भाव यांच्या पण कळले असते तर खूप बरं झालं असतं। म्हणून मी असं ठरवलंय की आता एक मोठा खुलासा मी उद्या करणार आहे आणि त्याचे पेपर्स घेऊन मी स्वतः आता भगवानगडावर जाणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावरती आले। विशेष म्हणजे विरोधी पक्षांसह महायुतीतील काही मित्र पक्षांच्या आमदारांनी सुद्धा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। त्यामुळेच धनंजय मुंडेंवरती राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचं चित्र आहे। एकीकडे मुंडेंवरती राजीनाम्यासाठी दबाव वाढला असताना दुसरीकडे धनंजय मुंडे भगवानगडावरती मुक्कामी गेले होते। त्यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली। त्यानंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती, पण धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिल्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे। तर अंजली दमानिया यांच्या भेटीविषयी नामदेव शास्त्रींनी ही प्रतिक्रिया दिली आहे। संतोष कुटुंबाला काल बऱ्यापैकी चांगली भेट झाली। अंजली दमानिया सुद्धा येणार असं म्हणतात, त्यांना सुद्धा भेट। कशाला विषय काढता? इथे इतकं चांगला तर तुम्ही आकडा आहे का आमचा? बस झालं तुम्हाला। वाल्मिक कराड हे निकटवर्तीय असल्यामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी झाली। त्यामुळेच मुंडे भगवानगडाच्या आश्रयाला गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। दरम्यान संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेत आपली बाजू मांडलेली आहे। त्यानंतर नामदेव शास्त्रींनी या प्रकरणावरून आपली भूमिका बदलली। त्यामुळेच आता अंजली दमानिया नामदेव शास्त्रींना कोणते पुरावे देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।